नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीचा उपवास करायचा की नाही, आणि हनुमान जयंतीला काय करायचे आणि काय नाही, आणि सकाळी घरात आणा या झाडाचे एक पान, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या पतीची खूप प्रगती होईल, मुलांचीही खूप प्रगती होईल। तर हे उपाय काय असणार आहेत ते तुम्हाला हनुमान जयंती दिवशी करायचे आहेत। चला तर मग पाहूयात हनुमान जयंतीला काय करायचे आणि काय नाही। व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळी घरात आणा या झाडाचे एक पान, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि घरात मुलांची प्रगती इतक्या वेगाने होईल की तुम्हाला विश्वास बसणार नाही। त्याचबरोबर तुमच्या पतीचीही खूप प्रगती होईल। तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात एक नवा चमत्कार घेऊन येणार आहे। उद्या आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा, म्हणजे ज्यांची नुसती गर्दी पाहिली की काळही थरारक कापतो, त्या आपल्या सर्वांचे लाडके संकटमोचक रामभक्त हनुमानजी यांचं पावन जयंती म्हणजे यांचा जन्मोत्सव। तर अनेकांना मला असा मेसेज येतो, फोन येतो की ताई, आम्हाला हनुमान जयंतीला उपवास करायचा आहे, पण घरातील कामांचा व्याप एवढा आहे की जमत नाही किंवा प्रकृती साथ देत नाही, मग काय करायचं? तर मारुती रायांचा आशीर्वाद मिळणार नाही का? तर माझ्या सर्व भगिनींनो, माता भगिनींनो, आज तुमची चिंता कायमची मिटणार आहे। शास्त्र सांगतं की भक्ती ही पोटात नाही तर पोट तिडकीत असावी। उद्या तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण उद्या सकाळी सूर्योदयाच्या त्या ब्रह्ममुहूर्तावर एका विशिष्ट झाडाचे एक पान तुमच्या घरात आणून नक्की ठेवा, कारण हे केवळ पान नाही तर ते साक्षात हनुमानजींचे कवच आहे। हे एक पान तुमच्या घरात आल्यानंतर अवघ्या 24 तासात तुमच्या आयुष्यातील जी जुनी गरिबी आणि तुमच्या घराला कुणाची तरी लागलेली बाधा, करणी, नजर बाधा आणि वर्षानुवर्ष चालत आलेली इडापिडा जळून भस्म होणार हे नक्की। जे शत्रू आज तुमच्या प्रगतीवर जळतात, तेच शत्रू उद्या तुमच्या समोर लोटांगण घालणार हे नक्कीच। आणि तुमच्या पतीच्या व्यवसायात, नोकरीत अशा काही भरभराट होईल आणि तुमच्या मुलांच्या प्रगती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटणार आहे। आणि हे अचानक कसं झालं? तर हा उपाय नेमका काय आहे, ते झाड कोणतं आहे आणि त्या एका पानाने तुमचं नशीब कसं उजळणार आहे, हे तुम्हाला सविस्तर आता सांगणार आहे। तर चैत्र पौर्णिमा ही वर्षातील साधीसुधी पौर्णिमा नाही आहे। शास्त्रात तिला महापौर्णिमा देखील म्हटलं जातं, कारण या दिवशी सूर्य आणि चंद्र अशा एका विशिष्ट कोनात येतात की पृथ्वीवर सात्विक ऊर्जेचा महापूर येतो। आणि याच पावन तिथीला जेव्हा नक्षत्राची स्थिती जुळून आली, तेव्हा साक्षात शंकराची 11वे अवतार आणि भगवान विष्णूचे परमप्रिय भक्त हनुमानजी यांचा जन्म झाला होता। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की गुपित माहीत आहे का, जे आजवर कोणीही तुम्हाला सांगितलं नसेल? उद्याच्या दिवशी निसर्गातील एक विशिष्ट झाडाची शक्ती 1000 पटीने वाढलेली असते। या झाडाला एक छोटासा अंश, एक छोटं पान सुद्धा तुमच्या आयुष्यातील असं काही चमत्कार घडवू शकतं की तुमचं नशीब रातोरात पलटू शकतं। अनेक माता भगिनींना असे मला रडताना सांगतात की ताई, घरात पैसा येतोय पण तो कुठे जातोय समजत नाही, पण पतीने कितीही कष्ट केले तरी रात्रंदिवस एक केला तरी घरात बरकत येत नाही। मुलं अभ्यासात हुशार आहेत, पण परीक्षेच्या वेळी त्यांची प्रगती खुंटते, घरात पाऊल ठेवलं की विनाकारण चिडचिड होते, भांडणे होतात। तर यावर उपाय काय आहे नक्की सांगा, असं मला विचारलं जातं। तर माझ्या प्रिय सख्यांनो, हे सगळं तुमच्या कष्टाची कमतरता नाही आहे, तर ही तुमच्या घराला लागलेली इडापिडा आणि कोणाची तरी वाईट नजर, कोणाची तरी हेवादावा किंवा तुमच्या घराभोवती असलेली नकारात्मक ऊर्जेची वलय तुमच्या प्रगतीला साखळदंडासारखं जखडून ठेवत आहे। जेव्हा बाहेरची शक्ती, एखादी वाईट शक्ती तुमच्या घराला घेरत असते, तेव्हा लक्ष्मी माता उंबरठ्यावरून मागे फिरते। पण उद्या असं एक दिव्य पान आपल्या घरात येणार आहे, ज्याच्या येण्याने केवळ सुगंधाने नाही तर घरात असण्याने त्या सर्व वाईट शक्ती, तो अलक्ष्मीचा वास आहे,
आणि ती भयानक नजरबाधा तुमच्या घराबाहेर नक्कीच पळ काढणार आहे. असं कोणतं झाड आहे ज्याच्या मुळाशी स्वतः भगवान विष्णू वास करतात आणि ज्याच्या पानावर हनुमानांचा आशीर्वाद आहे? तर ज्या झाडाला पाहून साक्षात रामप्रभूसुद्धा प्रसन्न व्हायचे. मी कोणत्या झाडाबद्दल बोलत आहे? हे झाड तुमच्या घराच्या आसपास आहे, पण उद्याच्या दिवशी त्याचं महत्त्व खूप वेगळं आणि अनमोल असणार आहे. त्यामुळे आता त्या रहस्याचं उलगडा करण्याची वेळ आली आहे. ते दिव्य झाड दुसरं तिसरं कोणतं नसून साक्षात मांगल्याचं प्रतीक असलेलं केळीचं झाड आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, केळीचं झाड आहे. त्याचं पान आपण अनेकदा केळीच्या झाडाची पूजा गुरुवारी करतो, पण हनुमान जयंतीला या झाडाचे महत्त्व आहे. कारण हे रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. शास्त्रात असे एक अत्यंत सुंदर कथा आहे. जेव्हा हनुमानजी लंका दहन करून आले तेव्हा त्यांच्या अंगाची लाहीलाही होत होती. त्या उष्णतेने व्याकुळ झालेल्या मारुतीरायाला सर्वात जास्त शांतता आणि शीतलता कुठे मिळाली असेल तर ती म्हणजे कदली वनात, अर्थात केळीच्या बागेत. हनुमानजींना केळी अत्यंत प्रिय आहे. केळीचं झाड हे शीतलता देणारं आहे आणि हनुमानजी हे साक्षात रुद्रावतार म्हणजे तेज स्वरूप आहे. तर उद्याच्या दिवशी जर तुम्ही केळीच्या एक स्वच्छ पान तुमच्या उंबरठ्याच्या आत आणलं तर समजा तुम्ही प्रत्यक्ष हनुमानजींना आणि भगवान विष्णूंना आपल्या घरात वास्तव्यासाठी आमंत्रित केलं आहे. जिथं केळीचं पान असतं तिथं नकारात्मकता टिकून राहतच नाही. आता हा उपाय केळीच्या पानाचा कसा करायचा आहे आणि तो कधी करायचा आहे? तर सकाळीच करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजल्याच्या आत स्नान करून शुद्ध व्हा. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करा. त्यानंतर एका केळीच्या झाडापाशी जा. जिथं गेल्यावर रिकाम्या हाताने पान तोडू नका. आधी झाडाला हात जोडून नमस्कार करा आणि म्हणा, हे वृक्षदेवता, मी माझ्या घराच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी तुमचं एक पान सोबत नेत आहे. मला आशीर्वाद द्या. आणि त्यानंतर त्या झाडाचं एक लहान कोवळं आणि अतिशय स्वच्छ पान सन्मानाने तोडून घ्या. लक्षात ठेवा, हे पान कुठेही फाटलं नसावं किंवा त्यावर डाग नसावेत. ते पान म्हणजे तुमच्या घराचं नशीब आहे, त्यामुळे ते कापताना अत्यंत काळजीपूर्वक कापावे. तिसरी पायरी म्हणजे हे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर शुद्ध पाणी किंवा शक्य असल्यास गंगाजल शिंपडावे. त्यानंतर त्या पानातील दैवी चैतन्य जागृत होणार आहे. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एका वाटीत थोडं पिवळा गंध म्हणजे चंदन किंवा हनुमानजींचा प्रिय असलेला शेंदूर घ्या. त्यात थोडं चमेलीचे तेल किंवा गंगाजल मिसळा. आता आपल्या उजव्या हाताने अनामिका बोटाने त्या पानावर मध्यभागी मोठ्या अक्षरात लिहा, राम असं लिहायचं आहे. तुम्हाला माहीत आहे का, हनुमानजीच्या अफाट शक्तीचं गुपित कशात आहे? ते त्यांच्या गदेत नाही, तर ते त्यांच्या राम या नामात आहे. आता शास्त्रात लिहिलं आहे की राम हे सकही नाम गुणगाई, अर्थात खुद्द रामप्रभू सुद्धा राम नामाचा महत्त्व पूर्ण सांगू शकत नाहीत. ज्या पानावर तुम्ही राम लिहिता त्या पानाचं संरक्षण करण्यासाठी हनुमानजी स्वतः गदा घेऊन 24 तास तेथे पहारा देतात, म्हणजे प्रसन्न होतात. तर हे पान मित्रांनो, राम लिहिलेलं पान घरात नेमकं कुठं ठेवायचं? ते घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायचं की तिजोरीत ठेवायचं? तर हे पान तुमच्या शत्रूची बोलती बंद होईल. पण जाणून घ्या की सर्वात महत्त्वाचं आहे की एक छोटीशी चूक या उपायांवर फळ कमी करू शकते. हे गुपित मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते म्हणजे प्रगतीचा महामार्ग आणि शत्रूच्या नायनाट केळीच्या पानांचा प्रयोग करायचा आहे. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे राम लिहिलेलं पान, केळीचं दिव्य पान तुम्ही तयार केलं आहे, पण याचा वापर तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी नक्की कसा करायचा आहे? तर ते नीट कसं करायचं, तंत्र कोणतं हे जाणून घेऊया. तर याची कृती काय आहे? यामुळे तुमच्या घराचं भाग्य कसं उजळलं जाणार आहे? तर पुढची पायरी आहे की हे पान तयार केल्यानंतर ते तुमच्या देवघरात भगवान विष्णूच्या किंवा हनुमानजींच्या
चरणापाशी ठेवा. जर देवघरात जागा नसेल तर जिथं तुम्ही तुमचे दागिने किंवा कष्टाचे पैसे ठेवता त्या तिजोरीमध्येही हे पान अतिशय आदराने ठेवू शकता. आता हे पान तिथे ठेवताना त्यातील रामनामाचा लहरी तुमच्या संपत्तीवर आणि घरावर एक संरक्षण कवच तयार करणार आहे. पूर्ण 24 तास म्हणजे हनुमान जयंतीचा संपूर्ण दिवस आणि रात्र हे पान तिथेच राहू द्यायचं आहे. आता हे 24 तासांनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी हे पान हातात घ्या आणि लक्षात ठेवा की हे पान घेऊन तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जसा काटा फिरतो तसे 3 वेळा तुमच्या पतीच्या व मुलांच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचे आहे. आणि हे केल्यानंतर काय होते तर पतीच्या प्रगतीसाठी तुमच्या पतीच्या कामात, व्यवसायात किंवा नोकरीत हे काही छुपे अडथळे येत आहेत ते कोणाची तरी वाईट नजर आहे त्याला प्रगतीचा खिळा लावू शकतो. तर ती नकारात्मक ऊर्जा हे केळीचं पान स्वतःमध्ये शोषून घेत असतं. विनाकारण होणारे वाद आणि कामातील कटकटी थांबवून त्यांचा सन्मान वाढवण्यास देखील मदत होते. तर मुलांच्या यशासाठी जर तुमच्या मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल, त्यांची एकाग्रता कमी झाली असेल किंवा त्यांना सतत भीती वाटत असेल तर हनुमानजींच्या कृपेने त्याची बुद्धी तल्लख होईल. जसं मारुतीरायांनी समुद्रावरून उड्डाण केलं तसंच तुमची मुलंसुद्धा संकटांवर मात करून यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचणार आहेत. आता या केळीच्या पानांचा उपयोग शत्रूचा नायनाट करण्यासाठी कसं करायचे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लोक तुमच्या पाठीमागे कारस्थान करतात, जे तुमच्या सुखावर जळतात, त्यांची शक्ती मारुतीरायांनी गदेसमोर आणि या रामनामासमोर पूर्णपणे शून्य होईल. हे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. त्यांची तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतही होणार नाही. तुम्ही विचार करत असाल की हे केळीचं पान का? तर मित्रांनो, केळीच्या पानात सात्विकता शोषून घेण्याची अफाट आणि नैसर्गिक शक्ती असते. तुमच्या घरात असलेले वर्षानुवर्षांचे इडापिडा आणि दारिद्र्यपणा हे पान आपल्याला खेचून घेतं आणि तुमच्या घराला एखाद्या मंदिरासारखं शुद्ध बनवत असतं. म्हणून पानाचं विसर्जन कसं करायचं? तर ओवाळून झाल्यानंतर हे पान इकडे तिकडे फेकून न देता हे पान एखाद्या वाहत्या पाण्यात प्रवाहित करा किंवा जर पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळापाशी जिथं पाय लागणार नाही अशा ठिकाणी आदराने अर्पण करायचं आहे. तर मित्रांनो, हा आहे उपाय जो तुम्ही हनुमान जयंतीला म्हणजे चैत्र पौर्णिमेला नक्की करून पहा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या पतीच्या कामात खूप यश मिळेल आणि मुलांचंही अभ्यासात लक्ष लागेल आणि वाईट नजर, इडापिडा, करणी बाधा सगळं दूर होईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.